गिरीश, शेवटचा प्रश्न माझा. मी तोच प्रश्न उपप्रश्न करतोय, की ठाकरे बंधूंनी जशी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली, तिथे घेतली नाही. जसं शैलेशजी बोलले, की उपप्रश्न येतात, तसं ठाकरेंनी ते उपप्रश्न टाळले. पण माझा प्रश्न असा आहे, की ह्या निमित्ताने अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रभरातले जे काका पुतणे जे आहेत, पवार कुटुंबीय प्रेम करणारे असतील, हे भविष्यात जसं आता एकत्र आले, भविष्यात एकत्र येऊ शकतील? दोघांचे कटुता दूर होईल? काय वाटतं तुला एकदम थोडक्यात? दोघात कटुता होती हाच प्रश्न होती का याचं प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा आपल्याला शोधावं लागेल. तुम्ही पण शोधा, मी पण शोधतो. त्यानंतर मला एक सांगायची गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये एक आवर्जून नमूद करायची, शिवसेनेच्या युतीशी आणि आपण राष्ट्रवादीच्या युतीशी आपण तुलना करतोय, कम्पेअर करतोय. तर मनसेची आणि शिवसेनेची युती जी आहे ना, ही कार्यकर्त्यातून आलेली युती आहे. तसं राष्ट्रवादीचं नाहीये. राष्ट्रवादीनं जे आताचे दोन्ही राष्ट्रवादी खुर्द आणि बुद्रुक दोन्ही एकत्र जे आलेले आहेत, तर ते दोन्हीही साधारणतः त्या पक्षातल्या नेत्यांनी ही युती घडवून आणण्याचा प्रयत्न घाट घातलेला आहे. त्यामुळे नेत्यांनी घडवून आणलेली युती आणि कार्यकर्त्यांनी घडवून आणलेली युती या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. शिवसेनेने ही युती सेलिब्रेट केली कारण ते कार्यकर्त्यांना आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी त्यांना एकत्र संयुक्त परिषद, पत्रकार परिषद घेणं गरजेचं होतं. इथं राष्ट्रवादीच्या दुसऱ्या युतीमध्ये काही कार्यकर्त्यांना हवी आहे युती, काहींना नको आहे. संभ्रमावस्था आहे, प्रचंड संभ्रमावस्था आहे. याच्यामध्ये नेमकं काय करायचं, काय बोलायचं, कशा पद्धतीने पुढे जायचं. मग हे सगळं टाळण्यापेक्षा, ही संभ्रमावस्था किंवा गोंधळाची अवस्था टाळण्यापेक्षा प्रेसला समोर न गेलेलंच कधीही श्रेयस्कर आहे ना. नाहीतरी आपल्या देशामध्ये पत्रकार परिषदा न घेण्याचा एक प्रचंड मोठा विक्रम झालेलाच आहे ना. त्यामुळे आज एक पत्रकार परिषद नाही घेतली तर जाते कुठं, फरक नाही पडत काय कोणाला. ऍक्च्युली प्रेसनं ती त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही प्रेसला सामोरं जा, त्यांना पकडायला पाहिजे होतं. पण आता दोघं काँग्रेस म्हणजे दोघं राष्ट्रवादी, अजित पवार, शरद पवार, काका पुतणे एकत्र राष्ट्रवादी दिसेल का? हे भविष्यात प्रश्नाचं उत्तर आपल्याला, द्या. मला असं वाटतं की ज्या काही आता ह्या पुढच्या निवडणुका होतील महापालिकांच्या, त्या महापालिका निवडणुकीनंतर हे चित्र जास्त क्लिअर होईल. कारण जर ह्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची जर एकत्र ताकद दिसली तर आपल्याला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात येईल. आणि कदाचित कार्यकर्त्यांची पण ती एक जी भूमिका आहे ती भूमिका बनेल की आपल्याला एकत्र आलं पाहिजे. आणि फक्त कार्यकर्त्यांची नाही तर नेत्यांची बनेल. पण आता विषय असा आहे की ह्यांचं सगळ्यांचं हे ज्या कारणामुळं तिकडे गेले आणि ज्या कारणामुळे पुन्हा हे एकत्र येणार आहेत, हे जुळणार कसं, हे कशा पद्धतीनं जुळवणार? संतोष, मला असं वाटतं की आगामी मोठ्या निवडणुकीशिवाय तुम्हाला ह्याच्यामध्ये कोण एकत्र येणार आहे किंवा कोण एकत्र येणार नाही हे तर तुम्ही स्पष्ट उत्तर देऊ शकणार नाही. हा, हे परस्परांना पूरक पद्धतीनं अशाच पद्धतीनं राजकारण करत राहतील. शैलेशजी, अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघं एकत्र आले, मात्र संयुक्त पत्रकार परिषद मात्र त्यांनी घेतली, टाळलं. याचं कारण काय? फक्त रोहित पवारांनी एक डिक्लेअर केलं की आम्ही एकत्र पिंपरी चिंचवड आणि पुणे एकत्र येतोय आणि यामध्ये घड्याळावर दादा लढतील आणि तुतारीवर आम्ही लढतील. संयुक्त पत्रकार परिषद टाळलंय दोघं काका पुतण्यांनी. नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे. आज VSI ची पण एक बैठक होती आणि दुसरं आता कालपासून पुन्हा एक रात्री दादांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर केल्यानंतर दोघांच्या बाजूने आज जागा वाटप किंवा उमेदवारांची जागा वाटप हा काय मुद्दा येतच नाही माझ्या मते. कारण एका प्रभागात 4 मतं असतात, 4 उमेदवार आहेत. त्यामुळे प्रत्येक बॅलेट मशीनवर वेगळं चिन्ह असणार आहे. जरी घड्याळ असलं काय आणि तुतारी असलं काय जागा वाटपाल शीट शेअरिंग मध्ये. पण ते राष्ट्रवादी म्हणून ते पुढे जाणार असल्यामुळे दोन्ही चिन्ह ऑलरेडी जसं मशाल आणि धनुष्यबाण जनतेसमोर पोहोचलंय 2 शिवसेनांचं, तसं हे पोहोचलेलं. त्यात पुण्यासारख्या शहरांमध्ये काही त्या चिन्हांबाबत मला अडचण काय वाटत नाही. आणि त्यामुळे ते संयुक्त पत्रकार परिषद घेतली असेल तर त्याला उपप्रश्न खूप आहेत. आणि तुम्हाला माहितीये की उपप्रश्नांमध्ये अडकणं, परत ते दोन्ही गटांचे कोण समोर येणं. कारण ज्या लोकांनी आतापर्यंत महाविकास आघाडी नंतरही अजितदादांच्या गटाबरोबर चर्चा केली होती, त्यांची जी उत्तर आहेत तर त्यावेळेस त्यांनी जे माध्यमांना सांगितलं होतं त्याची उत्तरं देणं त्यांना अवघड, निश्चितच अवघड जाणार आहे किंवा जाऊ शकलं असतं.
तेही एक कारण आहे. आणि आता मग उद्या 3 वाजेपर्यंत अर्ज भरायचे, एबी फॉर्म द्यायचे, पक्षात येत आहेत अजून जिथे कमी आहे. त्यांचा स्कोर काय 165 जागा एकच राष्ट्रवादी धरूयात आपण, एका वेळेस एवढ्या लढवायच्या म्हटल्या तरी तेवढे त्यांच्याकडे उमेदवार नाहीयेत, ही पण एक गोष्ट आहे. एक्झॅक्टली. अशा परिस्थितीत उमेदवार शोधणे, भाजपच्या यादीवर लक्ष ठेवणे, काँग्रेसच्या यादीवर लक्ष ठेवणे आणि किमान नगाला नग द्यायचा, ही तर तयारी दोन्ही पक्षांना मिळून करावी लागणार आहे. आणि तो वेळ कमी असल्यामुळे त्यात संयुक्त पत्रकार परिषद काय दुसरं काही जाहीर केलंच नसतं ना. त्यांनी जाहीर केलं हेच महत्वाचं. एक माध्यमांसमोर बोलले प्रेस न घेता, कोणतरी बोललं, काल दादा बोलले, त्या गटाकडून आज रोहित पवार बोलले. त्यामुळे संयुक्त पत्रकार परिषदेचा असा फार काही मोठा मुद्दा आहे हे नाही. त्यांनी निश्चित करून टाकला ना, शिक्कामोर्तब केले, विषय संपतो तिथे.